हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे DMER ची मित्रांनो 207 पोस्टची परमनंट गव्हर्नमेंटची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सी रिलेटेड खूप साऱ्या स्टुडंटने मला कॉल पण केलेला, मेसेज केलेला आणि कमेंट पण विचारलेलं की सर DMER फार्मासिस्टचं मला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं, तर त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये DMER फार्मासिस्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे तर कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज असतात, नोटिफिकेशन असतात फार्मसी एक्झाम रिलेटेड, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्समध्ये जॉब करायचं आहे, तर मित्रांनो अशा B.Pharm M.Pharm फ्रेशरला फार्माकोव्हिजिलन्सची पण बॅच एकदम मिनिमम फीसमध्ये प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्यांना तिथे रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो. तर मित्रांनो, ही बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. आणि हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तसंच मित्रांनो, जी DMER फार्मसीची वॅकन्सी आहे त्याची पण आपण DMER फार्मसीची स्पेशल बॅच स्टार्ट करतोय. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तर आपण मित्रांनो आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे जाऊ. तर या व्हिडिओमध्ये आपण ऍप्लिकेशन करताना कोणते डॉक्युमेंट लागणार ते सर्व डॉक्युमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन या व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो, पहिला बघू की कोणते डॉक्युमेंट इथे तुम्हाला रिक्वायर्ड असतील. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स DMER फार्मासिस्ट. तर मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना जे पहिले डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला अपलोड करावा लागेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड पण चालेल, वोटर आयडी कार्ड पण चालेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स पण चालेल. तर मित्रांनो, जे दुसरं डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचेच रहिवासी आहेत का, तर ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना डोमासाईल सर्टिफिकेटचे डिटेल पण तिथे ऍड करावे लागतात. जसं की डोमिसाईल सर्टिफिकेटचा तुमचा नंबर असेल, डोमासाईल सर्टिफिकेट कोणत्या ऑफिस मधून तुम्ही इश्यू केलाय त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना ऍड करावी लागेल. आणि सोबतच ह्याची PDF फाईल तुम्हाला तिथे डॉक्युमेंट सेक्शन मध्ये अपलोड पण करावी लागेल. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करताना डोमासाईल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला SSCचं मार्क मेमो म्हणजे 10चं जे आपलं मार्कशीट असतं, तर ते मार्कशीट लागणार आहे. तर मित्रांनो, या मार्कशीट वरून तुमचं जे नाव आहे ते तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पासिंग इयर, तुमचं 10th कोणत्या इयर मध्ये पास आउट झाला ते लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 10th ला किती पर्सेंटेज होते, तुमच्या शाळेचं नाव तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना लागणार आहे. आणि मित्रांनो, सोबतच तुमचं 10च्या मार्कशीटची PDF पण तुम्हाला तिथे अपलोड करावी लागेल. तर मित्रांनो, 10चं मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 12चं मार्कशीट. तर मित्रांनो, 12चं मार्कशीट पण सेम तिथे तुम्हाला कॉलेजचं नाव टाकावं लागेल. तुमचं 12th कोणत्या इयर मध्ये झालेलं आहे, तुम्हाला ऑब्टेन मार्क किती होते, टोटल मार्क किती होते आणि त्याचं ते पर्सेंटेज निघेल. आणि मित्रांनो, सेम 12च्या मार्कशीटची PDF पण तुम्हाला तिथे अपलोड करावी लागेल डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना. त्यानंतर आहे मित्रांनो इथे डिग्री आणि डिप्लोमा मार्कशीट. तर मित्रांनो, जर तुमचं डिप्लोमा झालेला असेल म्हणजे D.Pharm झालेला असेल तरी पण तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत. नाहीतर तुमचं B.Pharm झालं असेल तरी पण तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला इथे फायनल इयरचा मार्कशीट लागणार आहे. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला फायनल इयरचे जे तुमचे मार्क ऑब्टेन आहेत ते तुम्हाला तिथे ऍड करावे लागतील. म्हणजे तिथे तुम्हाला टोटल मार्क किती पडलेले आहेत, कोणत्या इयर मध्ये पास आउट आहात तुम्ही, तर हे पण तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आणि सेम मित्रांनो, तुम्हाला याची PDF पण अपलोड करावी लागेल डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला फायनल इयरचं डिग्री डिप्लोमा जे मार्कशीट आहे ते नसेल तर कॉलेजमधून जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि हे डॉक्युमेंट ऍप्लिकेशन करताना तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी जसं पर्सनल आयडेंटिटी प्रूफ साठी तुम्हाला पॅन कार्ड ऑब्लिक वोटर आयडी कार्ड ऑब्लिक ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे या 3 पैकी एक डॉक्युमेंट जरी असेल तरी बस असणार आहे. आणि मित्रांनो, 3 पैकी एका डॉक्युमेंटची PDF तुम्हाला सेम अपलोड पण करावी लागेल. तर मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट होते हे कॉमन होते, पण आता जे मी तुम्हाला काही डॉक्युमेंट सांगतोय हे स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे ज्या स्टुडंटला कॅटेगरी मधून फॉर्म भरायचा आहे तर त्यांनाच असेल. बाकी ज्यांनी जनरल मधून भरायचं त्यांना
असा कोणताही डॉक्युमेंट रिक्वायर्ड नसणार आहे। तर त्याच्यामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट आहे, जे स्टुडंट कॅटेगरी मधून ऍप्लिकेशन फॉर्म भरताय तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे। तर आता आपण 207 वॅकन्सीचं जर डिवायडेशन बघितलं तर कॅटेगरी वाईज ह्याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत। ओबीसी ला काही वॅकन्सीज आहेत, एससी ला काही वॅकन्सीज आहेत, एसटी ला आहेत, विजेल आहेत। तर मित्रांनो या कॅटेगरीचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, या कॅटेगरीच्या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। तर मित्रांनो याची पीडीएफ तुम्हाला अपलोड करावी लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे। तुमची जे काही कास्ट असेल त्याचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि सोबतच मित्रांनो तुमच्या कॅटेगरीसाठी जर नॉन क्रिमिनल रिक्वायर्ड असेल तर मित्रांनो तुम्हाला नॉन क्रिमिनल पण इथे रिक्वायर्ड असणार आहे। आणि मित्रांनो हे जे नॉन क्रिमिनल आहे तर ह्याची एक व्हॅलिडिटी असते, म्हणजे पर्टिक्युलर ज्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिनल घेता, इश्यू करता तर त्यावेळेस त्याची एक व्हॅलिडिटी डेट आलेली असते। तर मित्रांनो नॉन क्रिमिनल जो असतो तुमचा, हे एक्झाम फॉर्म तुम्ही ज्यावेळेस फिल करताय तर त्या डेटचा व्हॅलिड ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला पाहिजे असतो। म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं आणि डॉक्युमेंटेशन प्रोसेस केली जाते तर त्यावेळेस त्या एक्झामच्या ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाचा जो नॉन क्रिमिनल होता तोच कन्सिडर केला जातो। तर त्याच्यासाठी तुम्हाला जर नॉन क्रिमिनल रिक्वायर्ड असेल तर हे नॉन क्रिमिनल व्हॅलिड असलं पाहिजे, ते पण एकदा चेक करा। आणि ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला नॉन क्रिमिनलचा नंबर टाकावा लागेल, त्याचे इश्यू डेट टाकावी लागेल, त्याचं ऑफिस डेट तुम्हाला फॉर्म फिल करताना ऍड करावी लागेल। सोबतच तुम्हाला याची पीडीएफ कॉपी पण अपलोड करावी लागेल। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस। तर मित्रांनो ज्यांना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरायचे त्याला ईडब्ल्यूएस चं जे सर्टिफिकेट असतं ते लागेल आणि त्याची पीडीएफ तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो त्यामध्ये बी फार्म आणि डिप्लोमा। जर बी फार्म झालेला असेल किंवा डी फार्म झालेला असेल तर मित्रांनो तुम्हाला बी फार्म झालेला असेल तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट इथे रिक्वायर्ड असणार आहे। जर डिग्री सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर मित्रांनो प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता। आणि मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर प्रोव्हिजनल हे आलेलंच असेल तर तुम्ही तिथे ते ऍड करू शकता। आणि मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटसाठी तुमचं जे सेकंड इयर झाल्याच्या नंतरचं जे सर्टिफिकेट येतो तर ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करावं लागेल। आणि सोबतच मित्रांनो डिग्री डिप्लोमाचे डिटेल पण तुम्हाला ऍड करावे लागतील। ठीक आहे। त्यानंतरचं डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे आणि मित्रांनो हे डॉक्युमेंट सर्वांसाठीच कंपल्सरी असणार आहे, तो म्हणजे पीसीआयचं रजिस्ट्रेशन, म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल जी आहे आपली। तर मित्रांनो महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं जे लायसन्स असतं, आपलं जे मेडिकल स्टोअर आपण रन करू शकतो ते रजिस्ट्रेशन असतं। स्टेट रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं ऍज अ फार्मासिस्ट म्हणून नाव नोंदणी जे करतो आपण मित्रांनो, तर ते तुमचं असणं खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल डीएमईआर फार्मसीसाठी तर मित्रांनो तुम्हाला पीसीआयचं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असेल। तर मित्रांनो हे पीसीआयचं सर्टिफिकेट तुमच्याकडे जर आता नसेल आणि तुम्हाला इलिजिबल व्हायचं असेल, अप्लाय करायचं असेल तर लवकरात लवकर पीसीआयच्या रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्यायचंय। त्याची जी पावती वगैरे आहे त्याने तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करता, तिथे तुम्हाला ना पीसीआयचा जो तुमचा नंबर आहे, तुमच्या महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचा जो सर्टिफिकेट भेटतो त्यावरचा नंबर तुम्हाला तिथे पुट करावा लागेल, ऍड करावा लागेल। तर ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पीसीआयचं रजिस्ट्रेशन, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन इथे रिक्वायर्ड असणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना। त्याच्यानंतर मित्रांनो जे अदर डॉक्युमेंट आहेत तर हे तुम्ही कोणत्या वेगळ्या सिनेरियोमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरताय का, म्हणजे ऍज अ दिव्यांग भरताय का, माजी सैनिक भरताय का, अंशकालीन भरताय का, तर ह्याच्यासाठी मित्रांनो हे अदर डॉक्युमेंट पण तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत। तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जेवढे पण डॉक्युमेंट डिस्कस केले तर हे एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना रिक्वायर्ड असणार आहेत। तर तुम्ही ज्यावेळेस पण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताय, तुम्ही इथे फिल करा किंवा नेट कॅफेवर करताय तर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स तुमचे रेडी असायला पाहिजे। तर मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने मला हे कमेंट केलं होतं सर डॉक्युमेंट सांगा, डॉक्युमेंट सांगा। तर मित्रांनो त्याच्यासाठी हे आपण डॉक्युमेंटची लिस्ट बनवली, तर एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहेत। तर मित्रांनो याची पीडीएफ कॉपी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत। तिथे सर्व ज्या काही वॅकन्सीच्या इन्फॉर्मेशन असतात,
जे महत्त्वाचे PDF असतात आपण सर्व टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो। तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे। तिथे तुम्हाला रेग्युलर अपडेट भेटत जातील की DMARचा फॉर्म कसा भरायचा आहे, महत्त्वाचं नोटिफिकेशन, DMARच्या एक्झामची डेट असेल किंवा फार्मसिस्टच्या जे काही एक्झाम असतात त्यांच्या सर्वांच्या अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सर्वात आधी आणि मित्रांनो अचूक तिथे भेटणार आहेत। तर मित्रांनो आपली जी DMARची बॅच आहे ही बॅच जॉइन करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा, आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि सेम फार्माकोव्हिजिलन्सची पण तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।